नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी होस्ट प्रल्हाद गोसे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। मित्रांनो, आज आपण रक्षाबंधनाचा औचित्य साधून बदलापूर जवळ असलेला एक सुप्रसिद्ध असा धनगर वॉटरफॉल त्या ठिकाणी आपण आज जाणार आहोत। आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्याला ह्या रस्त्याने आपल्याला या धनगर वॉटरफॉलकडे आपल्याला मित्रांनो, आपण जेव्हा बदलापूरहून खरुळ मार्गे या रस्त्याने आपण येतो तर आपल्याला समोर दिसते हे कोंडेश्वर देवस्थान आणि त्याला आपण लेफ्ट मारला ज्या ठिकाणी गाडी थांबलेली आहे तिथून आपण जर लेफ्ट गेलो तर आपण सरळ धनगर वॉटरफॉल इकडे आपण जाऊ शकतो। तर आपल्याला सरळ या रस्त्याने जायचं आहे आणि आता पुढे आपण गेल्यावर आपण आपली गाडी पार्क करून पुढे आपल्याला पायी आपल्याला धनगर वॉटरफॉलवर आता जायचं। मित्रांनो, हा डॅम आहे आणि ह्या डॅमच्या वरती बावंदार जर उभं राहिलं इथून आपल्याला पूर्ण बदलापूर शहराचं दर्शन दिसतं। आणि तुम्ही लांब पाहू शकता हे आपल्याला मोडगावचं खंडोबाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। आणि आपल्याला सरळ या खालच्या रस्त्याने आपल्याला धनगर वॉटरफॉलकडे आपल्याला जायचं। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो रस्ता एकदम खडकाळ असून आपण येताना गाडी व्यवस्थित सांभाळून आपण येण्याचा प्रयत्न करावा, नाही तर आपण नक्कीच आपल्या या ठिकाणी गाडी आपली स्लिप होऊ शकते, त्या खडकावरून घसरू शकते, म्हणून येताना एकदम व्यवस्थित सांभाळून यावे। आणि मित्रांनो, ह्या रस्त्याने आपल्याला सरळ पुढे एक धनगरपाडा म्हणून एक गाव लागेल, त्या गावी जाऊन आपल्याला तिथून पुढे आपल्याला धनगर धबधब्याकडे आपल्याला जायचं। मित्रांनो, थोडं पुढे चालून आल्यावर आपल्याला समोर या ठिकाणी एक झोपडी दिसते, तिथून आपल्याला लेफ्टला आपल्याला खाली जायचं आहे आणि तिथून आपल्याला गाडी पार्क करून आपण पुढं पायी आपल्याला जंगलाच्या वाट्यानं आपल्याला धनगर धबधब्याकडे आपल्याला जायचं। मित्रांनो, आपण या ठिकाणी आपली गाडी पार्क करून आपण गाडी पार्क केली आणि इथून आपल्याला सरळ खाली आपल्याला धबधब्याकडे आपल्याला जायचं। पर्यटकांना विनंती आहे की असे जे पर्यटनाचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी कृपया प्लीज हे ठिकाण स्वच्छता राहायला पाहिजे यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करा। मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज धनगर वॉटरफॉलला आलेलो आहेत आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता मित्रांनो, हाच तो धनगर वॉटरफॉल। अशा प्रकारे मित्रांनो आपण धनगर धबधबा या ठिकाणी आपण आता येऊन पोहोचलो आहेत। आणि मित्रांनो, पाहू शकता मित्रांनो, हा प्रवाह सरळ खाली त्या ठिकाणी खाली जर आपण गेलो त्या ठिकाणी आपल्याला धबधबा खाली पडताना आपल्याला दिसेल। पण आपण मित्रांनो येताना आपण ह्या बाजूने आलो आहे, त्या ठिकाणी दोन आपल्याला वाटा लागतात, एक वाट वरती जाते आणि एक वाट आपण वरच्या बाजूने आपण या ठिकाणी येतो। पण आपण वरच्या वाटेने जर गेलो असतो तर आपण सरळ खालच्या बाजूने आपण या ठिकाणी गेलेलो असतो। आपण पाहू शकतो मित्रांनो, त्या ठिकाणी काही पर्यटक आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी दिसतात। हा बघा मित्रांनो, हा प्रवाह सरळ खाली एकदम खूप मोठ्या जोतामध्ये खाली पडताना आपल्याला दिसतोय। मित्रांनो, हा प्रवाह इथून असा सरळ खाली आपण या ठिकाणी पाहू शकतो। हा प्रवाह सरळ खाली खालच्या बाजूला हा धबधबा खाली पडतो। तर आपण मित्रांनो आता या बाजूला आपण वरती जाणार आहेत आणि आपण खालून आपण पुढे शकतो। सुंदर असं नयनरम्य दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। मित्रांनो, आज गर्दी नसल्यामुळे आपण फक्त एकटे आपण या ठिकाणी आलो। मित्रांनो, आपण इथून आता खालच्या बाजूला या मार्गाने
मित्रांनो आपण त्या ठिकाणी गाडी पार्क केली आणि तिथून आपण सरळ चालत आलो. तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण गेलो तर आपण या धबधब्याच्या वरच्या बाजू आपण जाऊ शकतो आणि तिथून जर हा रस्ता आहे झाडाच्या पलीकडून तर आपण सरळ खालच्या बाजूला आपण जाऊ शकतो. आपण आता खालच्या बाजूला जाऊया. तिथून आपण सरळ आपण धबधब्याजवळ आपण जातो. आवाज येतोय धबधब्याचा. खूप मनाला आता आनंद होत आहे. कधी आपण या धबधब्याजवळ पोहोचू तिथून आपण छान प्रकारे आपण ड्रोन शॉट आपण घेणार. तर जाऊया. मित्रांनो या धबधब्याचं नाव धनगर धबधबा पडण्यामागचं कारण इथल्या स्थानिकांशी मी विचारलं तर काही वर्षापूर्वी या ठिकाणी धनगर कुटुंब या धबधब्याजवळ आनंद घ्यायला आले होते आणि त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह खूप जोरात आल्यामुळं ते सर्व धनगर कुटुंबीय या प्रवाहात पाण्यामध्ये वाहून गेले आणि सर्वांचा दुर्दैवी अंत झाला. म्हणून मित्रांनो या धबधब्याला तेव्हापासून धनगर धबधबा म्हणून आजही ओळखले जातं. या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो बघा किती या ठिकाणी कचरा करून ठेवला आहे. हे जे तळीराम मंडळी या ठिकाणी जे पार्ट्या करायला येतात त्यांना निसर्गाची थोडीही जाणीव नसते आणि अशा प्रकारचे इथं केर कचरा करून पुढे जातात आणि आपले काही निसर्गप्रेमी आहेत ते असा हा कचरा या ठिकाणी जमा करतात आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतात. आपण पाहू शकतो मित्रांनो विहंगम असे ह्या धनगर धबधब्याचं दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. सुंदर अप्रतिम असं हे निसर्गरम्य दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि आपण आता मित्रांनो या वाटेनं आपण खाली जातो. सुंदर मनाला मनमोहक करणारं आणि डोळ्याचं पारणं फिरणारं खरंच असं हे निसर्गाचं सौंदर्य आपण या ठिकाणी आपण निहाळत आहोत. आणि हाच तो धनगर धबधबा ज्या ठिकाणी आपण आज आनंद घ्यायला या ठिकाणी आलेलो आहे. हाय मित्रांनो हाच तो धनगर धबधबा ज्या ठिकाणी आपण आलेलो आहे. चला तर जाऊया.
या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, या ठिकाणी बघा तळीरामांनी या ठिकाणी अशा काचेच्या बाटल्या फोडून या ठिकाणी अशा फेकून दिलेल्या आहेत. आणि जेव्हा या ठिकाणी आपले पर्यटक येतील तेव्हा नक्कीच त्यांच्या पायामध्ये हे काचेचा काच जेव्हा घुसेल त्यावेळेस त्यांना खूप मोठ्या प्रकारची या ठिकाणी इजा होऊ शकते मित्रांनो. तर प्लीज पर्यावरणाचा असा आपण निश्चितच त्याचा ऱ्हास करू नये, सर्वांना अशी विनंती आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो खूप बिकट अवस्था आहे आणि येथील स्थानिकसुद्धा याकडं प्लीज आपण अशा गोष्टी व्हायला नको पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपण ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.